शेतकरी मित्र, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी एससीटी वैदिकच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. शंका समाधान या सत्रामध्ये आज मित्र शुद्धोधन एरेकर यांनी सकाळी एक कमेंट्स केली. वांग्याची तोडणी रोज थोडी होती का साहेब? एससीटी वैदिक तंत्रज्ञान हे मातीवर काम करतं, मातीला बलवान करतं आणि मग पिकाला पैलवान करतं. केमिकल, ऑर्गॅनिक आणि जैविक या तंत्रज्ञानामध्ये पिकाला जे मिळणारं पोषण आहे ते तात्पुरतं असल्यामुळे, जमीन सुपीक होण्यावर भर नसल्यामुळे, त्याला हवं असलेलं जे पोषण आहे ते या संकरित व्हरायट्यांना न भेटल्यामुळे त्यांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग हा 3-4 दिवसाला जेवढा असतो तेवढा एससीटी वैदिकच्या वांगे पिकाचा जो वेग असतो प्रकाश संश्लेषणाचा तो एका दिवसात असतो. म्हणजे एका दिवसात एससीटी वैदिकचं जे झाड आहे जेवढं अन्न बनवतं कार्बोहायड्रेट्स, तेवढं अन्न बनवण्यासाठी कुठल्याही केमिकलच्या, ऑर्गॅनिकच्या किंवा जैविक झाडाला कमीत कमी 3 दिवस लागतात. म्हणून त्यांची तोडणी हप्त्यातून 2दा किंवा एकदा होते आणि एससीटी वैदिकची तोडणी रोज होते. मग यासाठी आपल्याला एससीटी वैदिक तंत्रज्ञानाचा जो बेसल डोस SSM Hg प्लस RNPH इज इक्वल टू कृषी अमृत K हा जो सम्राट बेसल डोस आहे, हा जे शेतकरी महिन्याला एकदा टाकतात अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या वांग्याची तोडणी रोज होते आणि असे शेतकरी एका गुंठ्यामध्ये 1 लाख रुपये कमवतात. असे तुम्हाला शेकडो उदाहरणं बघायला मिळतात. म्हणून मित्र हो, एका मिनिटाच्या रील वरून तुम्ही एससीटी वैदिकचा अंदाज घेऊ नका. खालील नंबरवरती संपर्क करा आणि सविस्तर माहिती घ्या आणि आपलं उत्पन्न या केमिकल, ऑर्गॅनिक आणि जैविक या तुलनेमध्ये दुप्पट आणि तिप्पट तुम्ही मिळू शकता. हेच या तंत्रज्ञानाच्या अनुभवातून सिद्ध होतं.